नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. जनरली काही प्रोफेशन्स अशी आहेत ज्याला स्टेटस आहे, ज्याकडे सोसायटी पॉझिटिव्हली बघते. मी डॉक्टर आहे असं मोठ्या अभिमानाने लोक सांगतात. मी IT मध्ये आहे असं देखील अभिमानाने सांगितलं जातं. मी शिक्षक आहे हे पण लोक थोड्याफार अभिमानाने सांगतीलच. पण मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, ट्रेडिंग करतो, हे किती लोक खरोखर अभिमानाने सांगतात? गेल्या 15 वर्षात मला तरी अशी खूप कमी लोक भेटली. बरेच जण आम्ही ट्रेडिंग करतो हे थोडंसं लपवायचाच प्रयत्न करतो थोडंफार असं सांगितलं जातं. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट याला सोसायटी पॉझिटिव्हली घेत नाही. एकतर याला प्रोफेशन मानलंच जात नाही. हा जुगार आहे अशा काहीशा नजरेने याकडे बघितलं जातं. अर्थात कोविडनंतर यात थोडासा बदल झाला आहे, पण तो अजून थोडा वरवरचा आहे. काय बरं कारणं असू शकतील याची? मगाशी म्हटल्याप्रमाणे ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट या गोष्टीला प्रोफेशन मानलं जात नाही. त्यामुळे बरेच लोक जे ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात ते पूर्ण तयारीनिशी हे काम करतच नाही. बऱ्याच वेळा थोडासा पैसा आहे, थोडासा वेळ आहे, करून बघू, सहज जमलं तर, नाहीतर सोडून देऊ, हा विचार फार कॉमन दिसतो. आता याचा परिणाम असा होतो की अशा विचारांसोबत या व्यवसायात टिकून राहणं अवघड होत जातं. त्यामुळे इथे मार खाल्लेले लोक, अर्थात लॉस झालेले लोक भरपूर दिसतात आणि मग आपोआपच याबद्दल निगेटिव्ह इम्प्रेशन तयार होत जाते. दुसरं कारण असं लक्षात येतं, डॉक्टर 6 महिन्यात सेटल होईल आणि तुफान प्रॅक्टिस करायला लागेल अशी अपेक्षा त्याच्याकडून केली जात नाही. IT प्रोफेशनलला दर 6 महिन्यानंतर प्रमोशन मिळत राहील अशी अपेक्षा त्याच्याकडून केली जात नाही. पण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर लगेच पैसा कमवायला लागेल अशी मात्र अपेक्षा त्याच्याकडनं केली जाते. त्याची दिनदुनी रात चौगुनी तरक्की होत राहील अशी सतत अपेक्षा असते. ही दुसऱ्यांची पण असते आणि ट्रेडरची स्वतःकडून पण असते. त्यामुळे हा ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर हे प्रेशर सहन करण्याच्या मनस्थितीत नसतो आणि मग मी ट्रेडिंग करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय हे सांगण्याच्या भानगडीतच तो पडत नाही. लपून छपून कोणालाही माहिती न होऊ देता ट्रेडिंग करण्याचे प्रमाण खूप आहे. आता यात प्रॉफिट मिळाला तर ठीक आहे, नाहीतर दिस कॅन क्रिएट इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. अजून बरीच कारणं आपण शोधू शकतो, पण आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. पण कसा? आता तुम्ही म्हणाल की ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट करताना आम्हाला प्राऊड फील झालं पाहिजे किंवा आम्हाला त्याचा अभिमान असला पाहिजे. याचा काय संबंध येतो? आम्ही छान व्यवस्थित प्रोफेशनली ॲनालिसिस करून बाईंग सेलिंग करू, प्रॉफिट कमवू, अभिमान वगैरे मध्ये कशाला आणताय? असं कसं? ज्या गोष्टीबद्दल मला अभिमान असतो ती गोष्ट मी अधिक प्रामाणिकपणे, अधिक क्षमतेने, अधिक परिश्रमाने करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात यश मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आय नीड टू बी प्राऊड अबाउट व्हॉट आय एम डुईंग टू बी एबल टू डू इट सक्सेसफुली फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. हे मी नाही म्हणत आहे, हे सायकोलॉजी सांगते. मी जे करतो त्याबद्दल मला जर अभिमान वाटत असेल तर त्यात आलेल्या अडचणी, त्याच्याबद्दल मी मोकळेपणाने बोलू शकतो, सल्ला मागू शकतो, मदत मागू शकतो, त्यातून मार्ग काढू शकतो. मी जे करतो आहे त्याबद्दल जर मला अभिमान वाटत असेल तर मी माझ्या प्रियजनांबरोबर त्यातल्या गोष्टी शेअर करू शकतो. त्यांचा सपोर्ट मला मिळू शकतो आणि प्रियजनांचा, घरचा सपोर्ट एखाद्या गोष्टीत, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो.
खरं आहे ना? मग शेअर मार्केटमध्ये असं काय आहे ज्याच्याबद्दल मला अभिमान वाटावा? अहो, बऱ्याच गोष्टी आहेत. आपण 3-4 गोष्टी बघूया. हा व्यवसाय तुम्ही इतर कामांसोबत देखील करू शकता, अगदी व्यवस्थितपणे. दुसरं, खूप कमी कॅपिटल असताना देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकता. याला कॅपिटलचं स्ट्रिक्ट बंधन नाही. तिसरं, हा एक रिसेशन फ्री व्यवसाय आहे. म्हणजेच इकॉनॉमिक कंडिशन कशीही असो, कुठलं तरी सेक्टर असतं ज्याचा फायदा होत असतो आणि त्या सेक्टरचे शेअर्स तुम्ही खरेदी विक्री करून त्यात प्रॉफिट कमवू शकता. असा रिसेशन फ्री व्यवसाय कदाचित दुसरा नाहीच. आणि लास्ट, हा कदाचित जगातला एकमेव 100% व्हाईट कॉलर व्यवसाय आहे. याच्यात 1 रुपयाचे पण कॅश ट्रान्झॅक्शन होत नाही. सगळे व्यवहार तुमच्या बँकेच्या थ्रू होत आहेत. सो हिअर यू आर अर्निंग क्वालिटी मनी विच यू कॅन यूज प्राऊडली. आहे ना अभिमान वाटण्याजोगं? सो अभिमानाने सांगा की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट करताय. असं केल्याने तुम्ही मोकळेपणाने अधिक चांगल्या प्रकारे हे काम करू शकाल आणि मग कन्सिस्टंट सक्सेस का बरं नाही मिळणार? आहे ना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट? आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.